उन्हामुळे जर तुमच्या तोंडाला चव नसेल ना, तर हा मुगाच्या डाळीचा अगदी झटपट तयार होणारा पदार्थ नक्की ट्राय करायला हवा. हा तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा संध्याकाळी जेवण बनवायचा जर कंटाळा आला असेल ना, तेव्हा सुद्धा आरामात बनवून खाऊ शकता. इतका चटपटीत लागतो. मुख्य म्हटलं ना, यामध्ये जरासुद्धा थेंबर सुद्धा आपण तेल वापरलेलं नाही. तरीही हा चवीला अप्रतिम भन्नाट लागतो. तर ह्या उन्हाळ्यामध्ये ना, हा मुगाच्या डाळीचा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करायला हवा. कारण तुम्हाला जर जेवण बनवायचा कंटाळा आला असेल ना, तुम्ही जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये सुद्धा बनवून खाऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. सगळ्यात अगोदर इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. आता ही मूग डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर भरपूर सारं पाणी टाकून आपल्याला ही भिजत ठेवायची आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल ना, तर तुम्ही ही रात्रीच भिजत ठेवा किंवा जर वेळ नसेल ना, तर अगदी 2 ते 3 तास किंवा अगदी कमीच वेळ असेल ना, तर हलकंसं कोमट पाणी करायचं आणि त्यामध्ये ही डाळ भिजत ठेवायची आहे. आता माझ्याकडे वेळ होता ना, त्यामुळे मी ही रात्रभरासाठी भिजत ठेवलेली आहे. तर रात्रभर भिजल्याच्या नंतर ना, आपल्याला ही पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. डाळ वाटत असताना ना आपल्याला पाण्याचा अगदी कमीत कमी वापर करायचा आहे. कारण डाळ ऑलरेडी छान व्यवस्थित भिजली असल्यामुळे ना यामध्ये भरपूर सारं पाण्याचा अंश राहतो. त्यामुळे आपल्याला दळायला जास्त पाणी लागत नाही. हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ ठेवायचं नाही. मध्यम असं हे मिश्रण आपल्याला याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. अगदी कमीत कमी पाणी वापरून. याचा सोडा जर वापरायचा नसेल तर हे पीठ तुम्ही फर्मेंट करून घेऊ शकता. परंतु आता इथे मी खाण्याचा सोडा वापरणार आहे. त्यामुळे याला मी काही फर्मेंट करत नाही बसणार. तर यातच मी हळद पावडर, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये साधारणतः पाव चमच्याच्या आसपास तुम्ही इथे खाण्याचा सोडा किंवा इनो घालू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला यात खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर ही डाळ जी आहे ना, हे जे डाळीचं मिश्रण आहे हे तुम्ही रात्रभरासाठी फर्मेंट करून घ्या, तुमच्याकडे वेळ असेल तर. जर वेळ नसेल तर तुम्ही अगदी यामध्ये खाण्याचा सोडा वापरला ना तरीही चालेल. तर छान असं आता हे पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया. फक्त आपल्याला ही एवढीच एक स्टेप करावी लागणार आहे. बाकीची जी पुढची प्रोसेस आहे ना, अगदी सोपी आहे. यासाठी आपल्याला काहीही करावं लागणार नाही. फक्त हे पीठ आपण फेटून घेतल्याच्या नंतर ना, हे पीठ म्हणजे याच्या आपण छोट्या छोट्या इडल्या बनवणार आहोत. आता माझ्याकडे इथे हे छोटं इडलीचं पात्र होतं, तर त्यामध्ये मी छोट्या इडल्या तयार करून घेणार आहे. जर तुमच्याकडे असं नसेल तर तुम्ही मोठ्या इडल्या सुद्धा बनवून घेऊ शकता. त्यानंतर त्याला कट करून घेऊ शकता किंवा अगदीच एखाद्या मोठ्या ताटामध्ये याला छान असं वाफवून घ्यायचं आणि त्याचे चौकोनी आकारामध्ये याला तुम्ही कट करून घेऊ शकता. जर असे इडलीचं पात्र असेल तर अतिउत्तम अशा छोट्या छोट्या इडल्या तुम्ही बनवून घेऊ शकता. आता ह्या इडली पात्राला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि साधारणतः 1 चमचा असं मिश्रण ह्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. आता हे आपण छान असं वाफवून घेणार आहोत. जसं मी सांगितलं, जर तुम्हाला अशा इडल्या बनवायच्या नसेल तर अगदी तुम्ही ढोकळ्याप्रमाणे याला वाफवून घेतलं ना तरीही चालेल. पाणी मी अगोदरच उकळवून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवून मध्यम गॅसवरती एक 15 ते 20 मिनिटं आपण याला छान अशी वाफ देऊन घेऊया. आता हे वाफत आहे ना, तोपर्यंत आपण आता पुढील तयारी करूया. तर यासाठीचे लागणारं जे तिखट ताक आपण तयार करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः 3 मध्यम आकाराच्या हिरव्या मिरच्या, 1 सुकी मिरची, थोडंसं आलं आणि 1-2 आपल्याला लसणाच्या कळ्या यामध्ये घालायच्या आहे. सोबतच इथे मी छान असं फ्लेवरफुल हे ताक व्हावं ना याकरता मी कढीपत्त्याचे आणि पुदिन्याचे पानं घातलेले आहे. आता हे अगोदर पाणी न टाकताच वाटून घेतलेलं आहे. आता यातच आपल्याला थोडंसं आंबट जर दही असेल ना तर अतिउत्तम. तर आंबट दही 1 वाटीभर घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घेऊया. हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे. त्यापूर्वीने यामध्ये काही बेसिक मसाले मी टाकत आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी साधारणतः पाव चमच्याच्या आसपास इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला, त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला अजून चटपटीत हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाणीपुरीचा मसालासुद्धा घालू शकता. थोडीशी अजूनच छान अशी टेस्ट येणार आहे. तयार केलेले जे मिश्रण आहे ना, हे एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला किती पातळ हवं आहे ना तसं तेवढं पाणी आपण यामध्ये घालायचं आहे. तर साधारणतः आपल्याला हे तिखट ताक आपण याला म्हणूया. याला दही फुनके असं म्हणतात. तर आपण आज तीच रेसिपी बनवत आहोत. खूप छान लागते, पोटाला थंडावा देणारी आहे. आता उन्हामुळे ना तोंडाला अजिबातच चव नसेल तर तुम्ही ही एकदा जरूर ट्राय करायला हवी. जास्त झंझट नाही, मेहनत नाही, अगदी झटपट तयार होणारी आहे आणि तोंडाला चवसुद्धा आणणारी आहे.
बऱ्याच जणांना उन्हामुळे किचनमध्ये जायची सुद्धा इच्छा होत नाही आणि काही बनवायची सुद्धा इच्छा होत नाही, तर त्यावेळेला तुम्ही ही नक्कीच बनवून खाऊ शकता. तर हे पहा, आपले ज्या छोट्या छोट्या इडल्या आहेत ना, त्या इथे तयार झालेल्या आहे मूग डाळीच्या. तर आता ह्या काढून घेऊया. पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर ह्या आपण डिमोल्ड करून घेऊया. अगदी व्यवस्थित ह्या वाफल्या गेलेल्या आहे. थंड झाल्याच्या नंतरच आपण ह्या डिमोल्ड करून घेऊया. अगदी साधी, सिंपल, सोपी रेसिपी आहे. ह्या उन्हाळ्यामध्ये ना तुम्ही जरूर ट्राय करायला हवी. चटपटीत आहे आणि सगळ्यांना आवडणारी सुद्धा आहे. जर तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला असेल ना, तर त्या दिवशी तुम्ही हा बेत नक्की करा, कारण सगळेजण खुश होणार आहे. खूप छान आणि खूप टेस्टी लागतो. आता ह्या इडल्या काढून घेतल्याच्या नंतर ना ह्या आपल्याला ह्यामध्ये ठेवायचं आहे. आता हे जे पाणी आहे ना मी तयार करून घेतलेलं, हे इडल्या वाफवत होते ना त्यावेळेला मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर त्यामुळे हे छान असं थंडसुद्धा झालेलं आहे. किंवा तुम्ही अशा इडल्या टाकून सुद्धा हे थंड होण्यासाठी ठेवून देऊ शकता. या इडल्या टाकल्याच्या नंतर ना हे 10 ते 15 मिनटं असंच ठेवायचं, म्हणजे इडल्या छान अशा सॉफ्ट आणि मऊ होतील. एक 10 मिनटं हे तसंच ठेवलेलं होतं. 10 मिनिटानंतर तुम्हाला इथे दाखवते, मस्त अशा ह्या इडल्याही छान सॉफ्ट झालेल्या आहे. सगळ्यात शेवटी यावरतून कोथिंबीर घालायची आहे. तर तयार आहे आपले हे दही फुनके. तर मस्त ही रेसिपी आहे. यापूर्वी जर तुम्ही कधी ट्राय केली नसेल ना, तर ही ह्या उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्यातच नाही तर एरवीसुद्धा बनवून खाऊ शकता. छानच लागते. तर तयार आहे आपले हे उन्हाळ्यासाठी खास दही फुनके. यामध्ये जराही तेल नाही. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुमच्यासाठी ही उत्तमच आहे, कारण मुगाची डाळ आणि यामध्ये आपण दही वापरलेलं आहे. जास्त काही मसाले नाही, अगदी घरातलेच बेसिक 2-4 मसाले किंवा 2-4 साहित्य वापरून आपण हे तयार केलेले आहे. अगदी छान असे ह्यामध्ये जर दह्यामध्ये ह्या व्यवस्थित भिजल्या ना, खायला सुद्धा छान लागतात. नक्की ट्राय करून पहा. कसे झाले ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.